नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला झटपट असं अंड्याचं कालवण बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये ना छोट्या आकाराचे मी कांदे घेतले होते बघा, असे कट करून घेतलेले आहेत। दीड कांदा घेतलेला आहे। अर्ध्या वाटीचा अर्धा भाग घेतलेला आहे बघा खोबऱ्याचा, सुक्या खोबऱ्याचा। जेवढी अंडी असेल का नाही त्याच्याप्रमाणे घ्यायचं। जर जास्त अंडी असेल तर अख्खी वाटी जरी घेतली तरी चालेल। अर्ध्या वाटीचा अर्धा भाग घेतलेला आहे। अर्धा इंच आलं घेतलेलं आहे, पातळ तुकडे करून घेतलेले। 2 हिरव्या मिरच्या, 8 ते 9 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। अर्धा चमचा जिरं घेतलेलं आहे, छोट्या आकाराचा चमचा आहे। आणि ह्याच्यामध्ये आपण टाकूया थोडीशी कोथिंबीर। आणि हे काय करायचे, आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचे। थोडं पाणी टाकून बघा मी मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे। कढई ठेवली गरम करायला, त्याच्यामध्ये तेल टाकून घेऊया। तेल टाकायचे आपल्याला अर्धी पळी, तुमच्या आवडीनुसार थोडंसं कमी जास्त केलं तरी चालेल। आणि गरम होऊन देऊया। तेल बघा चांगलं गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये आपण हा वाटण जे केलं होतं ना मिक्सरला ते टाकून घेऊया। गॅस केलेला आहे बारीक, कारण जर गरममध्ये जर आपण असं टाकलं का नाही तर सगळीकडे किचनवर काय होतं, तेलामुळे उडलं जातं। आता ह्याला काय करायचं, 2 ते 3 मिनटं चांगलं परतून घेऊया। 2 ते 3 मिनटं बघा मीडियम गॅसवर मी परतून घेतलेलं आहे। असं परतून घ्यायचं, असं मसाल्यानं तेल पूर्णपणे सोडलं पाहिजे तर मस्त असा होतो बघा। आता ह्याच्यात टाकणार एक छोट्या आकाराचं टोमॅटो, चॉपरला एकदम बारीक केलेलं आहे। आता हे कसं माहिती आहे का, तुम्हाला जर आवडत असेल तर टाका, नाही टाकलं तरी पण चालेल। आता हे काय करणार, हे पण मी 2-3 मिनटं परतून घेणार आहे, जेणेकरून हे टोमॅटोचा कच्चापणा गेला पाहिजे। मस्त असं बघा परतून घेतलेलं आहे। गॅस करते तर बारीक। आपण ह्याच्यामध्ये मसाले टाकून घेऊया। छोटा 1 चमचा धने पावडर, मोठा 1 चमचा कोल्हापुरी मसाला, तुम्ही त्या जागी कोणता पण मसाला टाकू शकता, जो तुमच्याकडे आहे तो टाकू शकता। मोठा 1 चमचा गरम मसाला पावडर, हे जे पण रेसिपी मी अपलोड केलेली आहे। चवीप्रमाणे मीठ। गॅस बारीकच आहे। आता बारीक गॅसवर ह्याला काय करते, 2 मिनटं मी चांगलं असं परतून घेते। मस्त असं बघा परतून घेतलेलं आहे। जर तुम्हाला टोमॅटो मिक्सरला जरी टाकायचं असेल ना मसाल्यावर बारीक करायला तरी पण चालू शकते, पण मला असं छान वाटतं, असं चवीला पण छान लागतं। आणि असं कधी पण असा मसाला एकदा तेल सुटस्तवर असं चांगला परतून घ्यायचं, म्हणजे कोणतं पण जे आपण कालवण म्हणा काय बनवतो ना त्याची चव छान लागते। आता ह्यात टाकायचं आपल्याला गरम पाणी। आता तुम्हाला किती कालवण पाहिजे त्याप्रमाणे ह्याच्यामध्ये गरम पाणी टाकायचं, की जसं की आपल्याला भाकरीवर भातावर खायला पुरलं पाहिजे अशा पद्धतीनं मग त्याच्यामध्ये पाणी टाकायचं। आता ह्याच्यामध्ये बघा मिक्सरच्या भांड्यामध्ये पण मी थोडंसं गरम पाणी टाकलं होतं। आता हे चांगलं उकळून घेऊया आपण। मस्त बघा असं उकळलेलं आहे, असं उकळून द्यायचं। ह्याच्यामध्ये आपण अंडी सोडून घेऊया। तुम्हाला पाहिजे तर तुम्ही काय करू शकता माहिती आहे का, थोड्याशा तेलावर त्याला चटणी मीठ लावून परतू शकता, जसं गरम मसाला पावडर। तशा पण खूप रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत। असं अंड्याला काय करायचं, थोडंसं कट मारायचं सगळ्या साईडून असं, आणि ह्याच्यावरनं टाकायची थोडीशी कोथिंबीर। आता ह्याच्यामध्ये मी 5 अंडी टाकलेली आहेत। ह्याच्यामध्ये तुम्ही 6-7 पण अंडी टाकू शकता, जसं तुम्हाला माणसं असतील त्याप्रमाणे असं करायचं। तर हे काय करायचं, आपण अंडी टाकल्यानंतर एक 5 ते 7 मिनिट बारीक गॅसवर आपण चांगलं उकळून देऊया। मस्त असं बघा उकळून दिलेलं आहे, म्हणजे चांगला मसाला पण शिजतो ह्याच्यामध्ये। आणि ही जी अंडी जी आपण टाकलेत का नाही त्याची चव पण छान मुरते ह्याच्यामध्ये बघा। अशा पद्धतीत झालेलं आहे, एकदम झटपट असं दाखवलेलं आहे। करून बघा अशा पद्धतीने एकदा। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।